सूरदास अंध होते पण कवी होते. मग न पाहिलेल्या जगाची कल्पना सूरदासांनी कशी केली असेल? अशी काही पद्धत आहे का ज्याच्याने आपण आपले नसलेले सेन्सेस सुद्धा जाग करू शकतो? जर तसं असेल तर संजयांची दिव्य दृष्टी सुद्धा तशाच पद्धतीने जागृत नसेल का? ज्याच्याकडे डोळे नाहीत म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान, कला किंवा शिक्षण नाही, अशा व्यक्तीने ज्याच्याकडे डोळे आहेत म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान, कला, शिक्षण आहे, याच नाही तर त्याच्यापेक्षा उच्च कोटीच्या ज्ञान, कला आणि शिक्षणातल्या उच्च कोटीच्या व्यक्तीकडूनच ज्ञान घेतलं पाहिजे. म्हणजे पर्वत चढण्याचा जर तुम्ही विचार केलात तर किमान छोट्या टेकड्या तर सहज चढून जाणार. म्हणण्याचा एक सारांश असा आहे की तुम्ही सगळे सेन्सेस एक्स्ट्रीम लेवलला डेव्हलप करू शकतात. तुम्ही नॉन डिस्ट्रॅक्टेड फोकस्ड ऍक्शन्स एका वेळी एकच करू शकतात, ज्याच्यात तुम्ही ज्ञानाची भूक कायम जागी ठेवू शकतात. जे ज्ञान घेतलंय त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करू शकतात. जो अभ्यास केलेला आहे तो काहीतरी विशेष ठिकाणी वापरण्यासाठी स्वतःची पातळी एका विशेष लेवलला आणू शकतात आणि ते आणल्यानंतर तुम्ही सर्व काही एकत्रितपणे एकत्र करून तुम्ही संजय बनू शकता. नमस्कार. किती छान होईल ना जर का मला संजयांसारखी दूरदृष्टी मिळाली असती. तर मला संजयांसारखं दूरचं दिसलं असतं, मला संजयांसारखं दूरचं पाहता आलं असतं, मला सगळं काही ऐकता आलं असतं आणि त्याप्रमाणे आत्ताचं वर्तन करता आलं असतं. तर कदाचित मागच्या एपिसोडमध्ये जे मी सांगितलंय त्यानुसार विचार केला तर जर वैज्ञानिक दृष्ट्या संजयांची दूरदृष्टी आपण सिद्ध करू शकत असू तर आजच्या जगात तुम्ही सुद्धा संजय बनू शकतात का, याच्यावर आपण चर्चा करतो आहोत. आजचा आपला विषय आहे की या प्रकारे तुम्ही सुद्धा संजय बनू शकता. मुद्दा असा आहे की कोणते गुण असतील जे संजयांना संजय बनवत असतील, कोणते गुण असतील जे संजयांनी अंगीकारले असतील किंवा डेव्हलप केलेले असतील, त्याच्यातल्या प्रत्येक एक एक गुणाला आपण आता हात लावतोय. तर माझा पहिला मुद्दा असा आहे की सूरदास हे कवी होते, अंध होते, पण तरी सुद्धा सूरदासांनी अतिशय छान असे काव्य आपल्याला दिलेले आहे. मग जे जग सूरदासांनी पाहिलेलंच नाही ते जगाची सूरदासांनी अगदी तंतोतंत कल्पना कशी केलेली असेल, याच्यात उत्तर असं मिळतं की ज्या वेळेस तुमच्याकडे एखादा सेन्स हा कमजोर असेल त्यावेळेस तुमचे इतर सेन्स हे जास्त डेव्हलप करता येतात आणि वैज्ञानिक दृष्ट्या ते सिद्ध झालेलं आहे. मग जर तुमच्याकडे एक सेन्स कमी असल्यावर तुम्ही इतर सेन्स जास्त डेव्हलप करू शकतात, तर तो सेन्स असल्यावर तुम्ही सगळे सेन्स जास्त डेव्हलप का नाही करू शकत? नक्कीच करू शकतात. जर सगळे सेन्स जास्त डेव्हलप करता येत असतील तर ऐकलं काय, पाहिलं काय, त्याच्या सगळ्या गोष्टींची जी एक्स्ट्रीम लेवल असेल, जी सूरदासांनी वापरली तशीच संजयांनी वापरली. जे युद्ध चालू आहे ते खूप दूर अंतरावर आहे आणि तरी सुद्धा आपल्या एक्स्ट्रीम लेवलच्या सेन्सेसने काय ऐकता येईल, काय पाहता येईल, या गोष्टीचं पूर्ण त्यांनी एक्स्ट्रीम लेवल गाठली आणि त्या पद्धतीने त्यांनी ते ग्रास केलं. म्हणजे तुम्ही तुमचे सेन्सेस डेव्हलप करू शकता. पुढचं काही कार्यक्रम जे आहेत, जसं ओ माय गॉड म्हणून कार्यक्रम आहे किंवा काही डिस्कवरी सायन्सवर काही कार्यक्रम दाखवले जातात, ज्याच्यामध्ये अनेक सामान्य लोक हे असामान्य क्रिया करताना दिसतात, ज्याच्यात त्यांनी त्यांचे सेन्सेस जे आहेत ते एक्स्ट्रीम लेवलला डेव्हलप केलेले आहेत. काहींनी त्यांची नजर इतकी बारीक केलेली आहे की ते तांदळाच्या दाण्यावर सुद्धा ते कला करू शकतात. काही लोकांनी त्यांच्या बॉडीची ताकद इतकी एक्स्ट्रीम केलेली आहे की जे लोखंड चांगल्या पैलवानाकडून वाकणार नाही ते सहज वाकून दाखवतात. मुद्दा असा आहे की तुम्ही तुमचे सेन्सेस जर एक्स्ट्रीम लेवलला डेव्हलप केले तर असाध्य असं काहीही नाही. ते डेव्हलप होणं गरजेचं आहे. पुढचं त्याच्यातनं आपण काय पाहू शकतो की संजयांचा हा एक गुण आपल्याला घेता येईल की नॉन डिस्ट्रॅक्टेड वर्क, म्हणजे ज्या वेळेस ते युद्धाच्या वर्णनाकडे लक्ष देऊन पाहताय, लक्ष देऊन ऐकताय, त्यावेळेस ते एकाच वेळी एकच काम करताय. नॉन डिस्ट्रॅक्टेड, कम्प्लिटली फोकस्ड
कम्प्लिटली सगळं चित्त एकाच जागी एकवटून आजूबाजूचे सगळे विचार बाजूला सारून एकाच जागेवर लक्ष केंद्रित करणं, जसं अर्जुनाने पोपटाचा डोळा फोडणं, तसंच संजय यांनी त्यांची सर्व सेन्सेस एका जागी आणून पूर्ण डेव्हलप्ड सेन्सेस फोकस केले एका जागेवर आणि मग त्यांनी ते ऐकणं, ते पाहणं हे सगळं ग्रास केलं. म्हणून एका वेळी एकच काम करणं हा सुद्धा त्याच्यातला खूप महत्वाचा गुण आहे. पुढचा आहे की ज्ञानाची भूक. आता मला काहीतरी नवीन ऐकायला मिळेल, आता मी इथं बसून तिथली काहीतरी नवीन गोष्ट पाहतोय, मी काहीतरी नवीन घटना पाहतोय. हीच गोष्ट आपण आपल्या बाबतीत लागू केली तर रोज रोज काही ना काही नवीन आपल्या आयुष्यात घडत असतं. त्याच्यातून चांगलं ज्ञान काय मला घेता येईल, आता जे घडतंय याच्यातून काही ना काही चांगलं मला घेता येईल, ही ज्ञानाची भूक सुद्धा आपल्याला संजय बनवू शकते. पुढचा मुद्दा येतो, संजयांनी ज्या वेळेस गीता ऐकून झाली त्यानंतर संजयांनी धृतराष्ट्रांना सांगितलं की मला गीता पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. म्हणजे काय, ऐकलेली गीता मी कधी विसरू नये म्हणून ती गीता मला पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते, जेणेकरून मी ते आचरणात आणेल. आपल्याही बाबतीत तसंच घडतं. 9वी 10वी पर्यंतचं जे आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे तो आज आपल्याला आठवत नाही. जर तो आपण पुन्हा पुन्हा वाचत राहिलो असतो तर तो आजही आपल्याला आठवत राहिला असता. म्हणजे जे ज्ञान तुम्हाला आयुष्यभर तारू शकतं त्या ज्ञानाचा अभ्यास हा पुन्हा पुन्हा झालाच पाहिजे. जर तो पुन्हा पुन्हा होत असेल तर तो कधीही न विसरण्यासारखाच राहील. जर तो पुन्हा पुन्हा होत नसेल तर तो तुम्ही नक्की विसरून जाल. पुढचा मुद्दा येतो की कृष्ण, अर्जुन, महर्षी व्यास यांचे संजयांनी आभार मानलेले आहेत. याचा आपण असाही अर्थ काढू शकतो की ज्यांनी ज्ञान दिलंय, ज्यांच्यामुळे ज्ञान मिळालंय, अर्जुनामुळे ज्ञान मिळालं, कृष्णांनी ज्ञान दिलं, वेदव्यासांनी दूरदृष्टी दिली, ज्यांनी तुमच्यावर उपकार केलेले आहेत त्यांचे उपकार कधीच आयुष्यभर न विसरणे आणि त्या उपकारांपोटी कायम कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुण सुद्धा संजयांकडून आपण घेतलेला पाहिजे. जर तो गुण आपण अंगीकारत असू तर आपण नक्कीच संजय बनू शकतो. त्याच्यात शेवटचा मुद्दे 2 सांगतो आता की काहीतरी विशेष जर हवं असेल तुम्हाला तर त्या विशेष मिळण्यासाठीची जी तुमची पातळी आहे, शारीरिक पातळी आहे, मानसिक पातळी आहे, ती पातळी तुम्हाला त्या गोष्टीच्या लेवलला आणावीच लागेल. काहीतरी विशेष, मला कुठंतरी IAS अधिकारी व्हायचं आहे आणि मी अभ्यास करत नाहीये किंवा मी त्या पद्धतीने कुठेही स्वतःमध्ये बदल करत नाहीये तर मी कसा काय अधिकारी होऊ शकतो. पण जर मला त्या पातळीचा अधिकारी व्हायचं असेल तर मला माझी अभ्यासाची पातळी, माझी ग्रास करण्याची पातळी, माझी मेहनत घेण्याची पातळी ही त्या पदापर्यंत आणावी लागेल, त्या अभ्यासापर्यंत आणावी लागेल, तरच मी त्या पदाला जाऊ शकतो. दूरदृष्टी मिळण्यासाठी संजयांची पातळी होती म्हणून संजयांना दूरदृष्टी देण्यात आली. आपणही त्या पद्धतीने ज्या कामात आपल्याला उच्च पातळी गाठायची असेल त्या लेवलची आपण शारीरिक मेहनत घेणं आणि त्या लेवलचा आपण अभ्यास करणं हे अपेक्षित राहील. ते जर केले तर नक्कीच आपण संजय बनू शकतो. पुढचं, युद्धानंतर संजय कुठं गेले असतील याच्याबद्दल एक स्टोरी अशी आहे की युद्धानंतर जे जंगल होतं त्या जंगलाला आग लागली आणि संजय त्या जंगलात गेले आणि तिथून ते गायब झाले, पण ते पुन्हा दिसले नाही. म्हणण्याचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही योग्य मालक निवडला नाही, तुम्ही योग्य क्षेत्र निवडलं नाही, तुम्ही योग्य मार्ग निवडला नाही, तुम्ही योग्य रस्त्याने जर गेले नाही तर त्याचाही ऱ्हास होणार, तुमचाही ऱ्हास होणार. धृतराष्ट्रांचाही पतन झालं, संजय यांनाही जावं लागलं. तुम्ही जो मार्ग चुकीचा निवडला तो मार्ग तर वाईट राहीलच, पण तो मार्ग तुम्हालाही वाईट करून टाकेल. म्हणून मार्ग निवडताना, मालक निवडताना, क्षेत्र निवडताना योग्य विचार करूनच निवडलं गेलं पाहिजे. जर तुम्ही योग्य क्षेत्र निवडत असाल तर तुम्ही नक्कीच संजय बनू शकता.
आणि शेवटचं सांगतोय की ज्याच्याकडे डोळे नाहीत, म्हणजे ज्ञान नाही, कला नाही, शिक्षण नाही, अशा लोकांनी ज्याच्याकडे डोळे आहेत, म्हणजे ज्ञान आहे, शिक्षण आहे, कला आहे, अशांकडून ज्ञान घेणं नुसतं अपेक्षित नाही, तर तेही ज्याच्याकडे उच्च कोटीचं आहे त्याच्याकडून घेणं अपेक्षित आहे. म्हणजे जर तुम्ही पर्वत चढण्याची अपेक्षा ठेवत असाल तर छोट्या मोठ्या टेकड्या तर तुम्ही नक्कीच चढून जाणार. मुद्दा असा आहे की संजय यांनी कुणी सर्वसाधारण ऋषीमुनींकडून न ज्ञान घेता महर्षी व्यासांकडून घेतलं. गीता ऐकायला मिळाली ती कोणी सर्वसाधारण व्यक्तीकडून नाही, तर या जगाच्या पालनहार श्रीकृष्णाकडून ऐकायला मिळाली. ज्या उच्च कोटीच्या व्यक्तीकडून तुम्ही ज्ञान घेतलं ते ज्ञान तितकंच ग्रास होण्याचं, तितकंच अंगीकारण्याचे चान्सेस जास्त राहतील. यानंतरचा जो एपिसोड आहे तो एक भगवद्गीतेची पूर्वतयारी म्हणून आपण घेतलेला राहील, ज्याच्यात कौरव आणि पांडव हे दैवी होते की सर्वसामान्यच लोक होते याबद्दलची चर्चा होईल. आणि त्यानंतर भगवद्गीतेला आपण सुरुवात करतोय. रामकृष्ण हरी. अपेक्षा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा.